मग आजचा राग अजून धरून ठेवलाय का? होय. मी पण तुम्हाला माझं मत सांगितलं ना. मग मी बी तुला सांगितलंय सत्या, काय बी करून तू निवडणुकीला उभं राहायचंच. वाघमारे पण आता निवडणुकीला उभं राहता नाही येणार. अहो काय सत्या? वाघमारे, अहो आता निवडणुकीला उभं राहणं एवढं सोपं नाही. उमेदवारी जाहीर झाली आता. हे बघ सत्या, तू काय पण कर, तात्या साहेबांशी जाऊन बोल, पण जोपर्यंत उमेदवारीचा फॉर्म भरत नाहीस तोपर्यंत माझ्याशी बोलायचं नाही. काय? अहो असं कसं बोलायचं नाही तुमच्याशी? तुमच्याशी नाही बोललो ना तर जीव जाईल माझा. सत्या, एवढं वाईट बोलायचं नाही. मग तुम्ही बी कशाला लहान पोरावाने हट्ट करताय? लहान आहे का आता? हाय मी लहान, पाळण्यातले असं समज, पण जोपर्यंत फॉर्म भरत नाहीस तोपर्यंत माझ्या जवळ पण यायचं नाही आणि माझ्याशी बोलायचं पण नाही. वाघमारे, तुम्ही या इथं बसा. हे बघा वाघमारे, निवडणुका म्हणजे एवढं सोपं नसतंय. आता जर मला निवडणुकीला उभं राहायचं असेल ना तर मला तात्या साहेबांचा पक्ष सोडावा लागेल आणि नवीन पक्ष काढावा लागेल. मला सांगा, तुम्ही काढणार आहे का नवीन पक्ष? देणार आहे का मला तिकीट? म्हणजे जर नवीन पक्ष काढला तर तुला निवडणूक लढवता येईल खरंच? काय वाघमारे, खरोखर पक्ष काढणार आहे तुम्ही? होय. तू सांग, तू राहशील का निवडणुकीला उभा? ते आपण नंतर बघूया. आधी तुम्ही फ्रेश व्हा. तू आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तू खरंच उभा राहशील निवडणुकीला? होय होय राहतो उभा. जावा आता, जा आराम कर. आले. आता वेळ मारून यायला यांना वय म्हणलो तर खरं. वाघमारे खरोखर तर पक्ष काढणार नाहीत ना? वाघमारे, वाघमारे कुठे गेल्या? वाघमारे, फोन बी उचलून झाल्यात. कुठे गेलं सकाळ सकाळी? वाघमारे, वाघमारे, कुठे गेले वाघमारे? वाघमारे. दादा, चहा पेर. नाही नको. तू मंजुळीला शोधतोस का? त्या तर सकाळीच बाहेर गेल्या. बाहेर? बाहेर कुठं? सत्या. अरे मंजू मला सांगूनच बाहेर गेली, पण मला माहित नाही नक्की कुठे गेली ती. मग काय काम आहे? काय बोलल्या का? काय काम आहे हे तर काय तिने सांगितलं नाही, पण मला एक नवीन पक्षाचं चिन्ह बनवून द्या असं काहीतरी सांगत होती. जर नवीन पक्ष काढला तर तू निवडणुकीला उभं राहशील? त्यामुळे हे बनवलंय मी. कसं वाटतंय? कशाला पाहिजे म्हणजे चिन्ह? ग मला काल रात्रीच म्हणाले की नवीन पक्ष काढायचा आहे. काय नाही पण म्हणजे अरे तुझी चेष्टा करत असेल ना ती. मस्करी करायची सवयच आहे तिला. नवरा बायकोचं चालतंय तेवढं. नाही मग मी तसं काय नसेल. पण मी वाघमाऱ्यांतर चांगलंच ओळखतो. त्यांनी जर एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय गबच बसत नाही. नक्की कुठे गेले असतील वाघमारे? बलमा. अरे वहिनी, या 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 तुमचं स्वागत आहे आमच्या पक्ष कार्यालयात. बोला की, एवढ्या सकाळी आम्हाला लवकर का बोलून घेतलं? बसा बसा, तुम्ही बसा. नाही नको. हो बसा. नाही नाही, जरा बोलायचं होतं. बोला की मग. मी सत्याशी बोलले का?
आता तुला तर माहितीच आहे तात्यासाहेबांच्या पक्षातनं काही सत्ताला तिकीट मिळालं नाही, म्हणजे त्यांच्या पक्षातनं काय तो निवडणुकीत उभा राहू शकत नाही ना. मला सांग, नवीन पक्ष काढायला किती खर्च येते? पक्ष होय रे आम्या, होय रे आम्या. बसा बसा बसून बसा. ठीक आहे, पाणी. नको पाणी नको. अहो नाही प्या तुम्ही, ठीक आहे प्या. आम्ही मला पाणी घ्यायचा. काय माहितीये का वहिनी, उन्हाळा लय पडलाय आणि बाहेर ऊन लय, म्हणून सतत पाणी प्यायचं म्हणजे बॉडी डिहायड्रेशन होत नाही. आता तुम्हाला सांगतो, मागच्या आठवड्यात 2 दिवस मी पाणी पिलो नाही, बॉडीमध्ये लय डिहायड्रेशन झाली. स्वप्न मला काय बी पडायला लागली, म्हणजे आमदार सगळं फुटलं, मला आमदार चेन्नईला घेऊन गेलं, मला मुख्यमंत्री गेलं, असं स्वप्न पडलं. सांगा बरं, म्हणून म्हटलं पाणी पेत जावं जास्त, म्हणजे टेन्शन नसते. बलमा, तू बी मला सत्यासारखं खोळ्यात करतोस? हो नाही, हे बघ, मी जे बोलते ते पूर्ण शुद्धीत बोलते. मला फक्त सांग, नवीन पक्ष काढायला काय खर्च होते आणि काय प्रोसेस असते ते सांग मला. तू सोड, तू सांग रे, काय असते प्रोसेस? मला तर काय माहितीये, सत्याचा उत्साह त्यानंतर. हा मग तू काय नुसतंच मागं फिरतोस? नाही मग हो वहिनी, ऐका, तुम्ही शांत व्हा आधी. मला माहिती आहे सत्याला तिकीट नाही मिळालं म्हणून तुम्ही नाराज आहे, आम्ही पण सगळे नाराज आहे. तुम्ही एक काम करा, 4 दिवस सुट्टी घ्या आणि कुठेतरी लांब फिरायला जाऊ, म्हणजे भारी वाटत तुम्हाला. हे बघ, मला कुठं बी जायची गरज नाही, मी इथंच थांबणार आणि काय बी करून मला सत्याला निवडणुकीला उभं राहिलेलं बघायचं बस. हो वहिनी, ते शक्य नाही, अजिबात शक्य नाही ते. काय शक्य नाही? काय शक्य नाही? अहो म्हणजे आहे शक्य, असं अवघड काय नाही ते. मग दुसरा पक्ष काढावा लागेल एवढंच ना? अहो नाही नाही, तसं नाही, दुसरा पक्ष काढायची काही गरज नाही. आपण अपक्ष पण उभा राहू शकतो, ते लय सोपं आहे. काय? हा, अपक्ष उभा राहू शकतो आपण, ते सोपं आहे लय. अरे होय की, माझ्या लक्षातच आलं नाही. सत्या अपक्ष पण उभा राहू शकते, होय ना? होय ना? हा? हो वहिनी, तुमच्याकडे डोक्यात आहे, सत्याला अपक्ष उभा करायचा. सगळं सांगते, चल एका ठिकाणी जायचं आपल्याला. हो. चल चल सांगते, चल. चल बलमा. हा, आलो. तात्यासाहेब, ही नवीन टेक्नॉलॉजी आली AI, याचा उपयोग आपल्याला प्रचारासाठी होऊ शकतो. हे शिकायला हवं. तू शिक ना, तू आधी शिक, मग मला सांग. हो. तात्यासाहेब, ते मात्र भारी केलं बरं का. त्या सत्याचे पंख छाटले ते, आता त्याची फडफड कशी कमी होते ती बघा. ती आनंद झालाय ना तुला, म्हणजे विरोधकांपेक्षाही जास्त आनंद झालाय तुला. आणि तुमच्यातले वाद आहेत ना, तुमच्यातच ठेवा, याचा फायदा बाकीच्यांना होता कामा नये. अरे ये 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 मंजू, ये ये, बस या खुर्चीत बस. बस. माफ करा तात्यासाहेब, अगदी अचानक न सांगता चालेल. तुझंच घर आहे, परवानगीची काय गरज आहे? बोल, कसं येणं केलंस? तात्यासाहेब, आपल्या विरोधी पार्टीमध्ये माणिक मुकादम नावाचा एक उमेदवार आहे, म्हणजे सावकार येतो, पण गरिबांमध्ये नाव चांगलं आहे त्याचं. मम्मी साहेबांना अगदी साल झारवेल तो, आणि तसं होऊ द्यायचं नसेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय? पण तात्यासाहेब, हे तुम्हीच सांगा सत्याला. येते. कौतुक कौतुक केवळ कौतुक. वाघमारेंची तर आता निघायची वेळ झाली.
तरी बी अजून आल्या नाहीत. कुठे गेल्या काय माहित. एकदा फोन करून बघूया. आहे का? आता अजून फोन उचला ना. जाऊ दे, एकदा पक्षी शाखेवर गेलो ना मग परत फोन करतो. हा बलमा, हे काय घराच्या बाहेरच पडतोय. 2 मिनिटात पोहोचतो. सत्या, जमलं जरा लवकर ये. जरा लय मोठा इशे काढला इथं. काय विषय झालाय? अरे असं फोनवर नाही सांगता येणार. तू एक काम करतो, लवकर लवकर पक्ष शाखेवर ये. तुला आलं की सगळं कळलं. बलमा, मला आत्ताच्या आत्ता सांग काय झालंय. सत्याला सगळं सांगून टाकू का? नाही नको, तू का साहेब रोल. बलमा, हा, आता बऱ्या बोलानं सांगतोस का तिथून हाणू तुला मग सांगणार आहेस? अरे सत्य ते अरे पुढं बोल बलमा. काय सारखं ते 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 करत बसलायस? काय झालंय? सत्या, अरे तात्यासाहेबांनी तुझ्या पक्षात नाकालपट्टी केली आहे. काढून टाकलंय तुला. ए बलमा, अरे सकाळ सकाळी असली मस्करी करतोस व्हय? हे बघ, परत जर असली मस्करी केलीस ना तर तुला कास पठारावर घेऊन जाईन, तिथलं खाली फेकून देईन. सत्या, मला माहिती आहे तुला पटणार नाही माझं बोलणं. तू एक काम करतो, पक्ष शाखेवर ये. तुला आलं की सगळं कळेल. असं कसं एकदम नवीन पक्षाबद्दल बोलले असतील. चक्क एका घरात 2 चुली मांडायला निघाल्यात बघा. मला काय वाटतं का राजकारणात तुमच्यापेक्षा ना वरच ठायचं असेल त्यांना. आणि माझ्यापेक्षा वर चढ. वाईट बघ, लय लोट घेऊ नगस. सत्याला तिकीट मिळालं नाही का नाही म्हणून पैसाटली ती. लक्ष देऊ नकस तिच्याकडं. हे नाही बॅट. काय ग, लईच पंख फुटायला लागतात तुला. कुठं गेली ती सकाळ सकाळ मला नाही विचारता. ये नाही बॅट. हसायला काय झालंय तुला? घराच्या चाव्या तुझ्या हातात दिल्या म्हणून काही तू मालकी नाही झाली घराची. ह्या घराची मालकीन मीच आहे आणि माझा शब्द चालणार ह्या घरात. ऐक आता, दात काढायला काय झालंय? कानाचं पडतं शिवलं का तुझं? अगं काय विचारलंय मी? कुठे गेली होतीस तू? आणि एवढी खुश काय आहेस तू? अहो ते तुम्ही जिंकणार आहे ना आता, म्हणून खुश आहे. मी आलेच, ड्युटीवर जायचंय. सपनी काय म्हणली? हाय कवर बनव. तुम्ही जिंकणार म्हणून खुश आहे. शी, हो मम्मी हसतंय काय? अहो आधी काय म्हणत होत्या नवीन पक्ष काढायचा आहे म्हणून. आता तुम्ही जिंकणार म्हणून खुश होय? मला तर वाटते तुम्ही बरोबर बोलत होता. बाई चटल्यात त्या म्हणूनच असं बोलताय. पैसातली सही नाही. सपनी जा, चहा टाक माझ्यासाठी. हो तात्यासाहेब. तात्यासाहेबांची गाडी. तात्यासाहेब, तात्यासाहेब, सत्या, तात्यासाहेब, अहो तात्यासाहेब. मला बघून बी तात्यासाहेबांनी गाडी थांबवली नाही. म्हणजे बलमा म्हणतो ते खरं तर नसेल ना? बलमा, मला खरं खरं सांग, काय विषय आहे हो? बलमा, काय विचारतोय मी तुला? काय विषय आहे हो? सपने ही कशी दिसली साडी? कंचदार का वाटते का नाही?
ठीक आहे की दुसरं बघा काहीतरी. हा नगर ही डार्क वाटते आणि दुसरी दाखव. अहो मम्मी साहेब ही साडी बघा. अहो ही साडी ना आमच्या इथं राजकारणातली सगळ्यात स्पेशल साडी आहे ही. म्हणजे का नाही जी बाई ही साडी घालते का नाही ती बाई डायरेक्ट दिल्लीत जाते दिल्लीत. बया घेऊन टाकायची का? दिसली जाऊ दे गल्लीपर्यंत गेले तरी बास आहे मला. म्हणजे नगरपालिकेत तर गेले का नाही तरी बास आहे. बघू बरं बघा बघा हे बघा. इथं नगर सुविधा झाले का नाही का मग बस तुझ्या दुकानातल्या साड्या खरेदी करल. बया म्हाताऱ्या माणसाने वाटते का नाही काठपत्र हिचे. नगर दुसरी दाखव जरा. हा मग ही बघा ही साडी घातला ना तुम्ही पक्के राजकारणी वाटेल बघा. राजकारणी बघा. सपनी पण लई फुलं 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 वाटायला लागले त्याला जरा. म्हणजे इतकी पानं फुलं काय करायचे असं प्लेन पाहिजे. जास्त डिझाईन कशाला वच दिसते पण ते नगर दुसरं दाखव. हे बघा ना मम्मी साहेब हे बघा एकदम पांढरी साडी. ही साडी ना एकदम फ्रेश कलर आहे व्हाईट आहे ना. आणि ही साडी तुम्ही घातला ना तुम्ही एकदम पंतप्रधान दिसाल बघा. पंतप्रधान बघा. हा चांगली साडी पण कसं ही पुरी ठरवणीच वाटते जरा. पुरी ठरणी घातलेली नगर ना ही नगर दुसरी दाखव. मला आवडली. वा 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 वा. अहो ही साडी तुम्हाला एकच नंबर दिसते हो. म्हणजे ना तुम्ही साडी घातल्यावर ना एकदम कॅबिनेट मंत्री दिसता बघा. कॅबिनेट मंत्री. खरं का काय? मी तर म्हणतो तुम्ही ही पण साडी ट्राय करा. हा ही तर बाजूलाच ठेवा तुम्ही. बघू म्हणजे ह्या साडीचा कलर कसा एकदम तुम्हाला उठून दिसेल बघा. बघा बघा ट्राय करा. ए सपने हबलत इलेक्शन तू उभी कमी उभी आहे. हा तिला कसं दाखवलं साड्या मला दाखव. बर बर हे घ्या मम्मी साहेब तुम्ही ही साडी बघा. चांगली अरे काय चाललंय एवढ्या साड्या कशाला? अरे मी इलेक्शन उभी आहे माहितीये ना तुला. हा युनियनसाठी बघतोय आता प्रचाराला लागतील ना साड्या. हा ठीक आहे बघा बघा बघा. थँक्यू. आता आला सिस्टर मग माझ्यासाठी पण ही मला लई आवडली बघ. ही बी ती बी बाजूला काढून ठेवल्यात बघ मी. किती रुपयाला हा साडी? आणि ही साडी ना तुमच्यासाठी म्हणून ना फक्त आणि फक्त 10,000 रुपये. 10,000 10,000 सांगितले. अहो काय सोन्याचं काठपदर का काय साडीला? अरे एवढं दिवस मी 10,000. अहो काय ना दादा ही साडी सुरत मध्ये बनवली. बरं ठीक आहे तुम्हाला डिस्काउंट हवाय ना मी तुम्हाला डिस्काउंट देतो. तुमच्यासाठी म्हणून ना ही साडी फक्त आणि फक्त 9,999 रुपये. हा आता घेऊन टाक. आता घेऊन टाकू. 1 रुपया डिस्काउंट. 1 रुपया मम्मी. नाही तुला आपण साडी घेऊ पण नंतर. बरोबर बोलला जयद्या. ए सपने मी निवडून आले का नाही का 10,000ची काय 50,000ची साडी तुला 50,000ची. अरे ये सत्य ये. हे घे तात्या साहेबांनी तुझ्यासाठी खास लेटर दिले. काय याच्यात? तुझ्या बायकोने तुला सरप्राईज दिले ना ते आहे याच्यात. तुझ्या बायकोच्या पुढाकाराने तात्यासाहेबांनी तुला पक्षातून काढून टाकले. अरे नाराज होऊ नकोस. तुला पक्षात जरी काढलं असेल ना तू आमच्या इथेच. मा लक्ष ठेव याच्याकडे. तुला काही जरी लागलं ना एक फोन करायचा आपल्याला. येऊ पलमा. हा बोल ग. अगं येतो आज तुला आनंदाची बातमी एकदम. सत्या ऐक शांत हो आपण आरामात बोले. बलमा मला फक्त एवढंच सांग की या सगळ्या मग वाघमारेंचा हात आहे का? बलमा काय विचारतोय मी? या सगळ्या मग वाघमारेंचा हात आहे का?
बलमा, या सगळ्यात तू बी सामील होतास? बलमा, काय विचारतोय मी तुला? या सगळ्यात तू बी सामील होतास काय? बलमा, अरे थांब रे दादा. बलमा, अरे माझ्या काळाचा तर तुकडा होतास रे तू. तुझ्याकडनं असली अपेक्षा नव्हती मला. माझ्या माघारी हे सगळं चाललं होतं आणि तू सगळ्याला फोन ठेवलास माझ्यापासून. पण आतापासून तुझी आणि माझी दोस्ती संपली बर्मा. इथं पुढं मला तुझं तोड मी बघायचं नाही. वाघमारे, वाघमारे. सत्या, 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 सत्या काय झालं? एवढा का संतापलायस तू? वाघमारे खाली या लवकर. सत्या, सत्या आहे बघ, शांत हो आधी. सत्य जरा शांत हो. काय झालं नीट सांग. काय झालं सत्या? एवढ्या रागात का हाक मारतोस? काय झालं माहित नाही तुम्हाला काय झालंय ते? वाघमारे, झालं ना तुमच्या मनाचं समाधान? हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? काय झालंय सत्या? कशाबद्दल बोलतोस? कशाबद्दल? माझ्या तोंडाकडे काय बघताय? आता काय लिहिलंय त्याच्यात? आपण जनता शक्ती पक्षामध्ये गेली 10 वर्षे कार्यकर्ता म्हणून काम केले आहे, परंतु पक्षाच्या काही गोपनीय कारणांमुळे आजपासून तुम्हाला बडतर्फ करण्यात आले आहे. वाघमारे, माझ्या लहानपणापासूनच्या स्वप्नावर पाणी पेरलं तुम्ही. ज्या पक्षासाठी मी एवढं राबलो, ज्या पक्षासाठी माझा जीव धोक्यात घातला, आज त्याच पक्षात तर काढून टाकलंय मला.